नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे जळगावचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, म्हणजेच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, या कॉलेजबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजेच फीज, कट ऑफ, लोकेशन, पेशंट फ्लो हे सर्व प्रकारचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कॉलेजची स्थापना 2008 साली झालेली होती आणि हे कॉलेज अंडर MUHS आहे, म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या अंडरच हे कॉलेज येते. पेशंट फ्लोचं जर आपण गोष्ट केली तर जसं तुम्हाला माहितीच असेल, जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यांच्या जे पेशंट फ्लो असते ते गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा खूप जास्त कमी असते. म्हणून याचा आपण पेशंट फ्लो नॉर्मल टू मॉडरेट पेशंट फ्लो म्हणू शकतो. म्हणजे तेवढं चांगलं एक्सपोजर तुम्हाला मिळणार नाही, पण जास्त खालचंही एक्सपोजर तुम्हाला मिळणार नाही. नॉर्मलचं एक्सपोजर तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि जर का एक सर्वात मोठा पॉईंट जर का आपण बघितला तर महाराष्ट्रातली सर्वात कमीत कमी कोणत्या कॉलेजची फीज जर का असेल तर ते आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज. आणि फीज कमी असल्यामुळे याचा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त हाय जातो. गव्हर्नमेंटपेक्षा 5-10 मार्कांनीच कमी याचा कट ऑफ जातो, कारण की याची फीज खूप जास्त कमी आहे. जर का आपण कॉलेज लोकेशनची गोष्ट केली तर हे कॉलेज जे आहे ते जळगाव आणि भुसावळच्या मधात येतं. इथून बघू शकता तुम्ही की जळगाव आणि भुसावळ हायवेच्या मधात हे कॉलेज येतं. यानंतर जर का आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितला या कॉलेजचा तर तो असा आहे. ओपन कॅटेगरीसाठी मागच्या वर्षी हे जो कट ऑफ आहे हा 2025चा आहे. लास्ट इयर 486 मार्कावर आपल्याला कॉलेज मिळालं होतं आणि तो रँक होता 68,000च्या जवळपास. OBCसाठी 75,000च्या जवळपास रँक गेला होता. मित्रांनो, हे जे मार्क्स आहेत, मार्क्सवर काहीच नसते आपल्याला, म्हणजे जो ऑल इंडिया रँक आहे याच बेसिसवर आपल्याला सीट मिळते. आणि हा जो सिरियल नंबर आहे हा आपला महाराष्ट्रामधला रँक आहे. म्हणजे फक्त ह्या दोन गोष्टीच आपण इथे गृहीत धरूया. मार्क्सवर काहीच नसते, मार्क्स दरवर्षी फ्लक्च्युएट होत राहतात. जर का आपण ओपन कॅटेगरीचं बघितलं तर 68,000च्या जवळपास रँक लागलेला आहे. OBC कॅटेगरीचा 75,000. SCचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो, म्हणजे 1,70,000 जवळपास जर का तुमचा रँक असला तर तुम्हाला हे कॉलेज मिळून जाईल. ST कॅटेगरीचा जर का आपण विचार केला तर 3,62,000च्या जवळपास जर का रँक असला तर हे कॉलेज मिळून जाईल. VJAसाठी 95,000च्या जवळपास आपल्याला रँक हवा आहे. NTB साठी 1,33,000. NTCसाठी 72,000च्या जवळपास. NTDसाठी 73,000च्या जवळपास. आणि SEBCसाठी 77,000च्या जवळपास आपल्याला रँक पाहिजे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीज, ती आपण डिस्कस करूया की या कॉलेजची नेमकी फीज किती आहे. तर मित्रांनो, ही जी फीज आहे ही ऑफिशियल डेटा आहे यांच्या वेबसाईटवर. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या वेबसाईटवरून ही फीज आपण घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जी ओपन कॅटेगरीसाठी जी फीज आहे ती ट्युशन फीज 6,27,000 आणि डेव्हलपमेंट फीज 72,000 आहे. 2025-26च्या बॅचसाठी ही फीज होती. तर आपल्याला टोटल ओपनची फीज आहे ही 7 लाख रुपये पडते. जर का तुम्ही EBC किंवा EWSमध्ये येता, म्हणजेच तुमचा इन्कम जर का 8 लाखपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 3,86,000 रुपये एवढी ट्युशन फीज लागणार आहे. जर का तुम्ही OBC किंवा SEBC कॅटेगरीमधून येता तर तुम्हाला 3,86,000, म्हणजे सारखंच EWS, EBC, OBC, SEBC यांना सेमच फीज लागते. नंतर जर का आपण SC STचा विचार केला तर यांना ट्युशन फीज 0 असते, म्हणजेच यांना फक्त 1,500 रुपये इथे भरावं लागतात. नंतर जर का इतर रिझर्व कॅटेगरीज बघितल्या, म्हणजेच VJ, NT आणि SBC, त्यांना 72,000 रुपये एवढी फीज लागते. आणि जर का आपण मुलींचा विचार केला तर मुलींना महाराष्ट्रामध्ये फीजच नसते. म्हणून मुलींना 72,000 रुपये फक्त डेव्हलपमेंट फी एवढी भरावी लागते. जर का तुम्ही EBC, EWS, OBC, SEBCमध्ये येता तर मुलींना इथे फीज नसते. आणि जर का आपण आता हॉस्टेल आणि मेस चार्जेस बघितले तर सर्वांना इथे 95,000 रुपये हॉस्टेलची फीज लागणार आहे आणि मेसची 99,000 रुपये. म्हणजे टोटल फीज मेस आणि हॉस्टेलची पकडल्यानंतर आपल्याला 2 लाखाच्या जवळपास इथे टोटल फीज जाते. तर हे पूर्ण आपल्या या कॉलेजची फीज स्ट्रक्चर होते. आणि मी परत एक वेळ सांगतो की ही जी कॉलेजची फीज आहे ही महाराष्ट्रात सर्वात कमीत कमी फीज असलेली कॉलेजची फी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.